मित्रांनो, आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, कॉलेजमध्ये मुलं मस्ती करतात, फिरायला जातात, दे हॅव डिफरंट प्लॅन्स. पण असं क्वचित पाहायला मिळालं असेल की इंजिनिअरिंग कॉलेजचे 4 असे मित्र ज्यांनी स्टार्टअपचा विचार केला आणि आपल्या आयडियाजवर काम केलं. तर चला बोलूया टीम कागपत्र. ही कहाणी आहे 4 कॉलेजच्या मित्रांची. म्हणतात की आपल्या आवडीपेक्षा जास्त आपली कंपनी, आपले मित्र आपल्याला आकार देतात. मला तुमचे खरंच मित्र दाखवा. तुमचं जे भविष्य असेल ना येणाऱ्या काळात, ते नक्कीच चांगलं असेल. एक स्वप्न जे पाहणं नक्कीच सोपं नव्हतं. आम्ही ज्या बॅकग्राऊंड मधून येतो तिथे स्वप्न बघणं फार अवघड असतं. कॉलेज स्टुडंट कॉलेज संपवून चांगली प्लेसमेंट घेऊन जॉब करतील हे आमच्या सर्वांचं ध्येय असतं. फारच कठीण परिस्थितीतून येऊन सुद्धा त्यांनी फार गहन विचार केला. सगळ्यांची स्वप्न असतात की आम्हाला या पातळीला पोहोचायचंय. त्या स्वप्नाला एक ध्येय आपण बनवलं पाहिजे. कॉलेजच्या अटूट बंधनातून सुरू झालेली ही कहाणी आयडियाबाजच्या या मंचावर येऊन सुपरहिट होईल का? वेलकम वेलकम वेलकम. मंडळी, कसे आहात आपण? कॉन्फिडंट? येस सर. टायटन्स, हे जे आपले आजचे आयडियाबाज आहेत, मराठीमध्ये आपलं पिच देतील. जसं आपण म्हणतो की आयडियाबाजची व स्वप्नांची कोणती भाषा नसते, तर हे ज्या भाषेत विचार करतात त्याच भाषेत तुमच्याशी बोलतील. पण त्यांची पिच सुरू करण्यापूर्वी मी एक गोष्ट सांगतो. हे जे 4 विद्यार्थी इथे उभे आहेत ते आपली पिच फक्त आयडिया लेवलवर घेऊन आलेत. गुड लक. वेळेचा सदुपयोग करा. थँक्यू. इन्व्हेस्टर्स, ही बघा, ही एक साधी A4 प्रिंट. या एका प्रिंटसाठी किती तो त्रास. हॉस्टेल, कॉलेजेस, स्कूल, कोर्ट, पासपोर्ट ऑफिस, गव्हर्नमेंट ऑफिस या सर्व जागांवर जरी प्रिंटिंगचं काम तुम्हाला छोटं वाटत असेल, पण त्यासाठी लागणारी तजवीज ही मोठी आहे. तेव्हाच आम्ही विचार केला की प्रिंटिंगच्या या प्रक्रियेला ATM सारखा बनवू शकतो का, जो असेल 24/7 स्मार्ट अँड सिक्युअर. आणि त्यातूनच या संकल्पनेचा जन्म झाला. इन्व्हेस्टर्स, आज मी तुमच्या समोर एक मार्केट ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो आहे, जी काळाची गरज आहे. आपल्याला काय करायचंय? फक्त ऍप मधून QR कोड स्कॅन करा, डॉक्युमेंट अपलोड करा, प्रेफरन्स सेट करा आणि पे करून प्रिंट घेऊन जा. हे फुल्ली डिजिटल, सिक्युअर आणि सेल्फ सर्व्हिस किऑस्क आहे, जो प्रिंटिंगला बनवतो फास्ट, प्रायव्हेट आणि ॲक्सेसिबल. जशी प्रिंट बाहेर येते तशीच फाईल सिस्टम मधून ऑटो डिलीट होते, सो दॅट युअर डेटा स्टेज 100% सेफ. भारतामध्ये आजच्या घडीला 30 करोड प्लस स्टुडंट्स आहेत ज्यांना दररोज प्रिंटआउटची गरज असेल, जसे की नोट्स, असाइनमेंट्स, एक्झाम पेपर्स. तसेच 2.5 कोटीपेक्षा ॲस्पिरंट्स दरवर्षी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करत असतात. त्यांना सुद्धा सराव पत्रिका, प्रश्नपत्रिका या सतत प्रिंटची आवश्यकता असते. आणि 5,000 करोड रुपयांची ही प्रिंटिंग इंडस्ट्री आजही मोठ्या प्रमाणावर ऑफलाईन आणि आउटडेटेड आहे, खास करून तर Tier 2 आणि Tier 3 सिटीजमध्ये. त्यासाठीच आम्ही आणले आहे कागपत्र, जे प्रिंटिंगला बनवतं सिक्युअर आणि प्रिसाईज. एका क्लिकवर प्रिंट, ना रुकावट ना कॉम्प्रोमाइज. इन्व्हेस्टर्स, आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांच्या आसपासच असेल एक कागपत्र. तुमच्या इन्व्हेस्टमेंटने आम्ही हे विजन स्केल करू शकतो. चला तर भारताचे पहिले ट्रूली सेल्फ सर्व्हिस प्रिंटिंग नेटवर्क घडवूया. यासाठी आमची आस्क आहे 20 लाख ॲज अ प्रीसीड फंड इन द एक्सचेंज ऑफ कन्व्हर्टेबल नोट फॉर 25% डिस्काउंट. वाव. तो क्या बोलते हो इन्व्हेस्टर्स? हात मिलाय. फारच उत्तमरित्या पिच केलंय तुम्ही. तुमच्या कॉलेजचं नाव काय? तर आम्ही आहोत वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सायन इथून. तुम्ही चौघे एकत्र एकाच वर्गात शिकता? हो. मी पण इंजिनिअरिंग केलंय. घरातून सगळ्यात जास्त प्रेशर असतं. जशी इंजिनिअरिंग संपेल एक चांगली नोकरी मिळेल आणि नोकरी मिळताच महिन्याचा पगार पटकन सुरू होऊन जाईल आणि लाईफ थोडी सेटल होऊन जाईल.
तुमच्यापैकी कुणी आतापर्यंत हे प्रेशर झेललंय? आम्ही मिडल क्लास फॅमिलीमधून नाही आहोत. तर जसं आमच्या घरी असतं की इंजिनिअरिंग संपली की जॉब करायचा, प्लेसमेंट घ्या आणि पैसे कमवा. पण जसं की आम्हाला बिझनेस करायचा आहे, तर या बिझनेससाठी आम्ही घरून एक डेडलाईन घेतली आहे 2 ते 3 महिन्यांची. त्यातले किती महिने संपलेत तुमचे? 2 महिने तर संपलेत. आता या शो मधूनच म्हणजे एकदम डेडलाईनला शोवर पोहोचले. यांची जी डेडलाईन संपायला आली आहे तिला तुम्ही किती वाढवू शकता, तिला रनवे मध्ये बदलू शकता की नाही, हे मी टायटन्सवर सोडतोय. गुड लक. थँक्यू. जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला ही आयडिया सुद्धा आली नसती आणि एवढे माझ्यात गट्सही नसते की हे सेटवर येऊन इतक्या चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करावं. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन अन अमेझिंग प्रेझेंटेशन. आताच्या काळात PDF, फोन, टॅबलेट, लॅपटॉप असताना तुम्हीही आजच्या काळात इतके प्रिंट्स काढता? आजच्या तारखेलाही इंजिनिअरिंग स्टुडंट्सला कमीत कमी 200 ते 300 प्रिंट्स अजूनही लागतात. दर महिन्याला? पर पर्सन पर मंथ. तुमचं मार्केट ओव्हरऑल सगळेच आहेत की फक्त कॉलेज स्टुडंट्स? आमचं मेन मार्केट 3 मार्केट जागी असणार आहे. सगळ्यात आधी तर कॉलेजेस, दुसरं गव्हर्नमेंट ऑफिसेस आणि तिसरं असतील मार्केटच्या जागा जिथे खूप गर्दी असते. उदाहरणार्थ दादर स्टेशन अँड अंधेरी स्टेशन. तुम्ही पर प्रिंट किती चार्ज करणार आहात? सुरुवातीला आम्ही जो स्टँडर्ड रेट आहे तोच लावणार. 5 रुपये ब्लॅक अँड व्हाईट आणि 10 रुपये कलर प्रिंट. मला जरा हे समजावा, जर तुम्ही एका ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटसाठी 5 रुपये चार्ज करत असाल तर त्यात तुम्हाला किती मिळते? जी ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट असते तिची प्राइस अराउंड 0.50 रुपीज टू 1 रुपीज पर्यंत असते. अँड फॉर कलर इट्स अराउंड 2 to 4 रुपीज. म्हणून आम्हाला एक मोठं मार्जिन मिळतं त्यातून. सर, जर तुमच्या दुकानात पेपर जॅम झाला किंवा इंकच संपली तर मेंटेनन्स कोण करणार? तुम्ही किती वेळा मेंटेनन्स करणार सांगा? कॉलेजमध्ये एक किऑस्क इन्स्टॉल केलेलं आहे. तर आम्ही पिऊनला ॲज अ लोकल ॲडमिन ठेवणार आहोत. त्याला आम्ही देणार सर्व जबाबदारी, जसं की इंक लेवल किंवा पेपर लेवल्स कमीत 25%च्या 20%च्याही खाली आली तर तो जाऊन रिफिल करेल. हे प्रॅक्टिकल सोल्युशन आहे. यासाठी तुम्ही कॉस्टिंग केलेली आहे? मशीन कुठून आणणार आणि त्याची कॉस्टिंग कशी करणार याचा तुम्ही रिसर्च केलाय? आम्ही रिसर्च केलाय. तर आम्ही एका कन्क्लुजनवर आलो की एक किओस आमचं 2.5 लाख ते 3 लाख पर्यंत बनू शकतं. तुम्हाला किती प्रिंट्स करावे लागतील या 2.5 व 3 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटला परत मिळवण्यासाठी? सर, जसं की मी तुम्हाला सांगितलं की कॉलेजेस, गव्हर्नमेंट ऑफिसेस आणि मार्केटच्या जागा सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जनरेट करून देणार असेल ते असेल कॉलेज, कारण तिथे सर्वात जास्त गरज असते. जर अशा ठिकाणी आपण दुकान उघडलं तर साधारण दिवसाला 1600 ते कमीत कमी 1700चा रेव्हेन्यू जनरेट होतो, ज्यातून सगळे खर्च वजा केले, जसं की लेबर, कमिशन, इंक, पेपर, ओव्हरऑल, तरीही आपल्याला 1000 ते 1200चं प्रॉफिट मिळतं. सर, जर तेच आपण महिन्याला मोजले तर साधारण 25 ते 23च्या दरम्यान जातात. सर, त्यातूनच जो ब्रेक इव्हन पॉइंट मिळतो अराउंड 2.5 वर्षात आपण ती मशीन रिकव्हर करू शकतो. मला असं वाटतं की आजची जनता फारच फेअर डिसिजन घेते. तर आम्हाला सांगा, यांच्या प्रॉडक्टमध्ये तुम्हाला रस आहे की नाही? तुमची वेळ सुरू होते आता. प्लीज तुम्ही तुमची अपेक्षा काय ते एकदा सांगा. तर आमची आस्क आहे 20 लाख ॲज अ प्रिसीड फंड इन द एक्सचेंज ऑफ कन्व्हर्टेबल नोट फॉर 25% डिस्काउंट. यांनी बजर दाबलाय. संदेशजींनी बाकी सगळ्या टायटन्सना ब्लॉक केलंय. आता हेच सगळ्यात आधी इन्व्हेस्ट करणार आहेत. तुम्ही म्हणालात 20,25,000%साठी. चला, मी इन्व्हेस्ट करायला तयार आहे. थँक्यू. या मग हात मिळवा संदेशजींसोबत. या. तर बघा, मी घासाघीस यासाठी करत नाहीये, कारण तुम्ही तसेही इंजिनिअरिंग मधून निघणार आहात. तुम्हाला पैशांची गरज आहे, तर माझ्याकडून तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे आणि ऑल द बेस्ट. ठीक आहे? आयडिया खूप चांगली आहे. थँक्यू सर.